नमस्कार, वेलकम टू मी होममेकर। तर इथे मी आज एक बॅग शिवली आहे। ॲक्च्युली साधी सोपी बॅग होती ही, म्हणून याचा व्हिडिओ बनवला नाही। तर टोट बॅग आहे, साधं सिंपल फॅब्रिक आहे, इतकंच कापड आहे हा, आणि एक बाहेर पॉकेट केलं आहे याच्यासाठी यामध्ये, आणि आतमध्ये पण दोन कप्पे केले आहेत, एक या साईडला आणि एक मध्ये पार्टिशन करून सो असे दोन कप्पे तयार झाले आहेत। आणि एक अजून आतमध्ये एक झिप पण लावली आहे, म्हणजे एक अजून पॉकेट आतमध्ये। तर ॲक्च्युली ही अर्जंटमध्ये शिवायची होती, सो म्हणून मग व्हिडिओ बनवण्यामध्ये भरपूर वेळ लागला असता, तर शूट केलं नाही। आता हे मी अगोदर पॅक करून घेते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला पुढे काय करणार आहे ते सांगते। आपण जेव्हा पण एखादी बॅगची ऑर्डर घेतली तर ती व्यवस्थित असं छान पॅकिंग करून द्यायची, म्हणजे थोडंसं एक प्रोफेशनल लुक येतं त्याला। अशा पद्धतीने आपण छान असं पॅक करून घ्यायचं। आणि आपल्याकडे पिशव्या वगैरे तर असतातच, जे नवीन कपडे आणतो आपण त्याच्या पिशव्या सांभाळून ठेवायच्या। ॲक्च्युली आपण सांभाळतो सर्व। आणि हा एक अजून छोटासा असं मिनी पाऊच पर्स असं शिवलं आहे। तर यामध्ये आपण असं कार्ड वगैरे ठेवू शकतो, कार्ड किंवा जे आपल्या नोटा असतात त्या पण अगदी सरळ व्यवस्थित राहतात त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच साईजचं असं शिवलेलं आहे। तर थोडंसं कापड उरून राहिलेलं होतं, तर त्याचं हे असं बनवून घेतलं। आणि ती लेस तर माझ्याकडे ऑलरेडी होती। तर आज मी माझी जी मशीन आहे साफ करणार आहे। तर ही माझी उषा जेनोमची मशीन आहे आणि 7 ते 8 वर्ष झालेले आहेत माझ्या मशीनीला। तर अजूनपर्यंत ती व्यवस्थित चालत आहे आणि अजिबात एकदा पण असं काही बिघाड त्यामध्ये झालेलं नव्हतं। तर आणि दर वेळा मी स्वच्छ करते, म्हणजे साफ करून घेते, म्हणजे जे काही पार्ट्स मला उघडून करता येतात स्वच्छ ते मी तसं करून घेते। तर आज मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे। चला सुरू करूया। तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला माझी मशीन दाखवते। ही याच्यावरती अशी हे डिझाईन्स दाखवले आहेत। ह्या अशा पद्धतीचे डिझाईन्स म्हणजे हे टाके करता येतात, आणि हे दोन याचे जे बटन्स किंवा टाक्यांची जी लेंथ वगैरे कमी जास्त करतात ते आहे। आणि हे सिलेक्ट करण्यासाठी हा एक बटन आहे। तर हे आपण आपल्याला जे टाके जसे हवे तसं आपण ABCDवर फिरवू शकतो। आणि हे असं इथे ओपन होतं याचं। तर बऱ्याच जणांकडे असेल अशी मशीन, तर ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकरता मी हे दाखवत आहे। तर बऱ्यापैकी माझी मशीन म्हणजे अगोदर व्हाईट कलरची होती, पण आता ऑफ व्हाईट झालेली आहे ती, म्हणजे कलर त्याचं वापरून थोडंसं फिकट होतं। सो इथे आपण मी तुम्हाला अगोदर दाखवते काय काय वस्तू लागणार साफ करण्यासाठी। तर हे आपण साईडला ठेवून देऊया आणि
सगळ्यात अगोदर स्क्रूड्रायव्हर लागेल आपल्याला. त्यानंतर एखादा ब्रश, थोडा जो बारीक असतो तो, एक थोडा मोठा ब्रश, आणि हा अशा पद्धतीचा जो ह्याला काय स्क्रूड्रायव्हरच म्हणणार, हे मशीनसोबतच मिळतं, आणि एक कापड. आणि मी दरवेळा एवढ्याच गोष्टींनी साफ करायचे, पण आता माझ्याकडे एक छोटंसं व्हॅक्यूम क्लीनर पण आहे. हा असा छोटा एक व्हॅक्यूम क्लीनर आहे. हा मी 300 का 350ला घेतला होता. तर ट्राय करेल याच्याने पण, म्हणजे थोडंसं आतलं पण काही साफ करता येतं का ते पण बघेल. पण ह्याचं जे पिन असते ही साईडला, ती काढून टाकूया. आणि जो दोरा वगैरे आहे तो पण मी काढून घेते. आणि जी बॉबिन आहे ती पण आपण काढून घेऊया. तर याच्या आतमधल्या साईडला भरपूर असा कचरा जमा होतो. हे आतल्या बाजूला भरपूर असा, आपण कितीही स्वच्छ केलं तरी आपण जेव्हा कपडे शिवतो त्यामध्ये भरपूर धूळ असते, तर ती धूळ साचते याच्यामध्ये. तर हे असं उघडून घ्यायचं, हे जे नॉब असतात, आणि त्यानंतर हे असं बाहेर काढून घेऊया. तर इथे बघा किती धूळ झाली आहे याच्यामध्ये, कचरा. आणि एक एक पार्ट उघडूया त्याचे. सो हे जे असे गोल असतात त्याच्या आतमध्ये स्क्रू लागलेले असतात, तर हे आपण अगोदर काढून घेऊयात. अगदी सहज निघतं हे. सो या अशा पद्धतीने हे याचे झाकण असतात स्क्रू. याच्या आतमध्ये स्क्रू आहे, तर आपण जो स्टारचा असतो तो टाकून उघडून घेऊयात. तर हा स्क्रू आपण काढून घेतला आहे. हे सगळे व्यवस्थित आपण ठेवायचे. आणि त्याच्या झाकणाच्या आतमध्ये पण भरपूर धूळ झालेली आहे. तर मी आता ही जी प्लेट आहे ती पण काढून घेते. तर हे असं जे मशीनसोबतच मिळतं, हे आपण याच्याने खोलूया. तर कापडने आपण अगोदर साफ करून घेऊया. हे मी ब्रशने पण साफ करून घेते, म्हणजे जिथे ब्रश टाकून साफ करण्यासारखं असेल आपण तिथे ब्रश टाकून स्वच्छ करूयात. आणि कापडाची गरज असेल तिथे कापड टाकून आपण स्वच्छ करून घेणार आहोत. आणि जर का आतलं खूपच असेल तर मग हे आपण असं ब्रशच्या मागच्या साईडला कापड लावून हे असं साफ करूयात. तर ज्यांच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर नसेल त्यांनी, म्हणजे मी अगोदर असंच स्वच्छ करून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळीकडे जेवढी कुठे धूळ दिसत आहे किंवा कचरा दिसतोय आपण ते सगळं साफ
उघडतो ते आपण फक्त लक्षात ठेवायचं का आपण कुठली वस्तू काढली होती ते. तर हे फिट करून झालेलं आहे. हे पण मी पुसून घेतलं होतं, थोडंसं धुवून पण घेतलं आहे हे. तर बरेच वर्ष झाले आहेत म्हणून हे याला थोडं गंज पण लागलेलं आहे. मशीन चालते तोपर्यंत आपण काम करायचं. सो हे असं अर्ध या साईडला जे अर्ध गोल दिसतंय त्याच्या ऑपोजिट आपण लावूया. तर ज्याची जागा जिथे असते ते अगदी बरोबर प्लेस होतच. नंतर हे लावून घेऊ आणि हे असं त्याचे जे लॉक आहे ते लावून घ्यायचं. तर आपण इकडचा जो पूर्ण पार्ट होता तो आपण व्यवस्थित करून घेतला आहे. तर मशीन फिरवून पण बघून घ्यायची. तर बऱ्यापैकी स्वच्छ झाली आहे मशीन. यात आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात. तर तुमच्याकडे मशीनचं तेल असेल तर ॲक्च्युली मशीनचंच तेल चालतं याच्यामध्ये, पण माझ्याकडे खोबरेल तेल टाकते मी म्हणजे आतापर्यंत तरी जो आपण खोबरेल तेल वापरतो तोच टाकला आहे. तर थोडंच तेल टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही. तेल टाकून झालं का थोडंसं फिरवून घ्यायचं. तर आता इथे आपण हे जो जास्तीचा तेल आहे तो पुसून घेऊयात आणि हे पूर्ण लावून टाकूयात. आता आपली बॉबिन पण अगदी व्यवस्थित बसली आहे. आता हा पार्ट पण मी स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर लावून घेणार. तर स्वच्छ करून झाली आहे आणि ऑइलिंग पण करून झालेलं आहे. हे साफ करून घेतल्याने आपली मशीन बरेच वर्ष टिकते आणि छान काम पण करते. तर हे ऑइलिंग करून घेतलं आहे म्हणून मी एक वेळा शिवून पण घेते, म्हणजे जे जास्तीचं तेल असेल तो दुसऱ्या नवीन कापडवर लागणार नाही.
आपण हे किमान महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा तरी आपली मशीन स्वच्छ करून ऑइलिंग करून घेतली तर ती नीटच चालते। आणि यात काही खूप मोठं असं हे नाही आहे का आपल्याला जमणार नाही। ज्यांना मशीन चालवता येते त्यांना हे स्वच्छ करायला नक्कीच जमेल। तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा, लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करून पण सांगा का तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली। आणि सगळं झाल्यानंतर नेहमी मशीन आपली झाकून ठेवायची। तर हे टाके पण अगदी छान व्यवस्थित आले आहेत। कॅमेऱ्यामध्ये अगदी स्पष्ट जरी दिसत नसेल तरीही व्यवस्थित आहे। धन्यवाद।